Large number of liquid drops, each of radius A, are merged to form a single spherical drop of radius B. The energy released in the process is converted into kinetic energy of big drop form. The speed of the big drop is. We have to find out the speed here. तर सर्वात पहिले इथे गिवन आहे की स्मॉल लिक्विड ड्रॉप्स आहे ज्याची रेडियस आपल्याला दिली आहे, सर्वांची रेडियस सेम आहे आणि ज्याची रेडियस आपल्याला दिली आहे ए. हे स्मॉल लिक्विड ड्रॉप्स कन्वर्ट होत आहे एका मोठ्या ड्रॉपमध्ये ज्याची रेडियस आपल्याला दिली आहे बी. लेट कन्सिडर एन नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स इथे आहे. एन नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्सचं व्हॉल्यूम आणि हा एका ड्रॉपचं व्हॉल्यूम तर सेम असणार आहे, व्हॉल्यूम कन्झर्व असणार इथे. तर आपण इथे व्हॉल्यूम कन्झर्वेशन जर केलं तर हे स्पेरिकल ड्रॉप आहे. तर हे जे एन नंबर लिक्विड ड्रॉप्स आहे यांचं व्हॉल्यूम काय असणार एन इंटू 4/3 पाय आर क्यूब आणि यांची रेडियस किती आहे ए म्हणजे ए क्यूब विच इज इक्वल्स टू 4/3 पाय बी क्यूब. हे कशाचं व्हॉल्यूम झालं मोठ्या ड्रॉपचं. तर इथे 4 दिस विल गेट कॅन्सल आणि एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल बी बाय ए चा क्यूब. आता आपल्याला काढायची एनर्जी रिलीज. एनर्जी रिलीज कसं काढणार आपण. आपल्याकडे वर्क डनचा फॉर्म्युला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय इट इज टेन्शन इंटू चेंज इन एरिया. आता हे जे वर्क डन आहे हेच वर्क डन जे आहे ते कन्वर्ट होणार आहे एनर्जीमध्ये. ओके. आणि ते जे एनर्जी इथे त्यांनी दिली आहे ते एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होत आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे सर्वात पहिले तर आपल्याला हे वर्क डन किंवा एनर्जी रिलीज आपण याला इथे म्हणू शकतो हे काढावं लागेल. सो हाऊ कॅन फाइंड आउट दी वर्क डन ऑर एनर्जी रिलीज. दिस इज टेन्शन टी चेंज इन एरिया. आता एरिया जास्त कोणाचा असणार आहे एन नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स. सरफेस एरिया यांचा जास्त असणार. यांचा सरफेस एरिया यांचा टोटल सरफेस एरिया जो आहे तो जास्त असणार. ज्यांचा सरफेस एरिया काय असेल इट इज एन इंटू 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस इट इज 4 पाय बी स्क्वेअर. आता इथे जर एन ची व्हॅल्यू आपण पुट केली आणि 4 पायला जर कॉमन काढून घेतलं 4 पायला कॉमन काढलं आणि एन ची व्हॅल्यू जर इथे पुट केली तर इथे बी क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ए स्क्वेअर मायनस इथे बी स्क्वेअर उरेल आणि इथनं परत आपण बी क्यूबला कॉमन काढू शकतो म्हणजे इथे काय उरणार आहे 1/ए उरेल आणि इथे -1/बी. ओके. तर हे आपल्याला मिळत आहे वर्क डन विच इज नथिंग बट एनर्जी रिलीज. आता हे जे एनर्जी रिलीज आहे कशामध्ये कन्वर्ट होत आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे धिस विल बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असते हाफ एम व्ही स्क्वेअर. सो दिस इज हाफ एम. मास इज व्हॉट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशासाठी येणार आहे मोठ्या लिक्विड ड्रॉपचं कारण त्याची वेलॉसिटी आपल्याला पाहिजे. सो वेलॉसिटी सॉरी व्हॉल्यूम काय येणार त्याचं इट इज 4/3 पाय आर क्यूब. आर म्हणजे बी चा क्यूब इंटू व्ही स्क्वेअर विच इज इक्वल्स टू टी 4 पाय बी क्यूब. दिस इज 1/ए मायनस 1/बी. आता इथे बघा 4 पाय बी क्यूब 4 पाय बी क्यूब हे कॅन्सल झालं आणि 2 इंटू 3 6 आणि हा डेन्सिटी खाली जाणार आहे. सो व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू इथे काय येते इट इज 6t अपॉन रो इन ब्रॅकेट 1/ए मायनस 1/बी आणि इकडे जर याचा स्क्वेअर रूट घेतला सो इट इज 1/2. सो विच ऑप्शन इज करेक्ट हिअर. ऑप्शन ए इज मॅचिंग.